पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे। तुम्हाला प्रत्येकांना तो प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रभूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये कायम प्रस्थापित हो। आणि या ख्रिसमसच्या तुम्हाला प्रत्येकांना जीजस लव्स मिनिस्ट्री आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला प्रत्येकांना हार्दिक शुभेच्छा मी देतो की हा ख्रिसमस आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला प्रत्येकांना सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचा आणि भरभराटीचं आणि आरोग्यदायी जीवनाचं जावो हीच विनंती मी प्रभूकडे करेल। या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या पवित्र वचनाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत आणि जे वचन आहे ते या संबंधीने आम्ही पाहतो नवीन करारामध्ये लूका शुभवर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 10-11 या ठिकाणामध्ये मी वाचणार आहोत। लूका चॅप्टर 2 वर्स 10 and 11 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही वाचतो। तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे। तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हाला खून ही की बाळान त्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बालक तुम्हास आढळले। परमेश्वर हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वाद। आमेन, हालेलुया। पवित्र शास्त्रातील या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवदूत मेंढपाळांना येऊन ते रात्रीच्या वेळामध्ये एक बातमी सांगतात, एक संदेश देतात। संदेश किंवा बातमी ऐकायला आम्हाला प्रत्येकांना आवडतं आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवदूत येऊन स्वतः मेंढपाळांना दर्शन देतात। आणि मेंढपाळच का बरं निवडले याच्या संबंधी गेल्या दिवसामध्ये आपण वचनातून ऐकलं। या सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही, परंतु प्रियांनो, मेंढपाळांची निवड त्या ठिकाणामध्ये केलेली असताना पवित्र शास्त्र या ठिकाणामध्ये मला सांगतं की ज्या वेळामध्ये हे मेंढपाळ आपले मेंढरं त्या रानामध्ये ते राखण करत होते, आपल्या कळपाला ते राखत होते, आणि त्या वेळामध्ये प्रभूच्या दूतांनी त्यांच्या जवळ येऊन त्यांना प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली। तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो। आम्ही सर्वजण म्हणूया, मोठा आनंद, मोठ्या आनंदाची सुवार्ता, मोठ्या आनंदाची सुवार्ता। सर्वजण बोलूया, मोठ्या आनंदाची सुवार्ता। मोठा आनंद आज जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराने मोठा आनंद दिलेला आहे। 2000 वर्षा अगोदर या जगातील प्रत्येक निराशित जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मनुष्यासाठी परमेश्वराने जगातला सर्वात मोठा आनंद दिला आणि तो सर्वात मोठा आनंद सुवार्तेच्या स्वरूपाने दिला। आणि या ठिकाणामध्ये देवदूत जी बातमी किंवा जो संदेश त्यांना देत आहे ती या स्वरूपाने की भिऊ नका, पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो। ती सुवार्ता त्या देवदूताने त्या मेंढपाळांना सांगितली आणि ती सुवार्ता या स्वरूपाने की ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। कोणती सुवार्ता आहे? तुमच्यासाठी, आम्ही आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणूया, तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। सो आमच्या प्रत्येकांसाठी आनंदाची बातमी जी आहे ती ही आहे की आमच्या प्रत्येकांसाठी, आम्ही म्हणूया माझ्यासाठी, तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। तो कोण आहे? ख्रिस्त प्रभू आहे। सो आमच्यासाठी आनंदाची बातमी परमेश्वराने त्याच्या देवदूताच्या द्वारे दिली, जी 2000 वर्षा अगोदर। आणि तीच आनंदाची बातमी जो नवीन व्यक्ती ऐकतो किंवा जो ख्रिस्ती व्यक्ती सुद्धा ऐकतो, प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये तो तारणारा जो ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्त प्रभूच्या द्वारे प्रियानो त्याला तारण मिळतं। जसं पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की या ठिकाणामध्ये देवदूतांनी जी बातमी सांगितलेली आहे तो तारणारा असं म्हणलंय, तो तारणारा ख्रिस्त प्रभू आहे।
येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा. द लॉर्ड सेव्स, द लॉर्ड सेव्स. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर वाचवतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक व्यक्तीला तारण मिळतं. आणि ख्रिस्त या शब्दाचाच अर्थ आहे अभिषिक्त किंवा एक निवडलेला. प्रभू येशू ख्रिस्त निवडलेला, देवाचा एकुलता एक पुत्र, तो देवाचा एक कोकरा म्हणून या जगामध्ये तो जन्माला आला. आणि त्याच्याद्वारे जगामध्ये असलेलं पाप, जगामध्ये असलेले प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. सो परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येण्याचं महत्वपूर्ण कारण जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराने ज्या मनुष्याची निर्मिती केली एदेन बागेमध्ये, आज आम्ही एदेन बागेमध्येच आहोत. हालेलुया. एडेन गार्डन आहे, आम्ही एदेन बागेमध्येच आहोत. आणि त्याच स्वरूपाने मी पाहतो की एदेन बागेमध्ये परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली. त्या पहिल्या मनुष्याने म्हणजे आदाम आणि हवेने ती आज्ञा मोडली आणि त्या आज्ञेला त्यांनी मोडल्यानंतर जे फळ त्यांना खायचं नाही ते फळ त्यांनी खाल्लं. आणि त्या आज्ञाभंगाच्या कारणाने मनुष्याच्या जीवनामध्ये पापाने शिरकाव केला, मनुष्याच्या जीवनामध्ये मरणाने शिरकाव केला. आणि परमेश्वराने प्रियांनो, परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये असलेली जी जवळीकता आहे ती जवळीकता संपुष्टात आली. मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं, मनुष्याच्या जीवनामध्ये मरण आलं. आणि त्या कारणाने मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये दुरावा निर्माण झाला. वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर रोज आदामाला आणि हवेला भेटण्यासाठी परमेश्वर रोज बागेमध्ये येत होता. कारण वचनामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये आदामाने ती आज्ञा मोडली, ती आज्ञा मोडल्यानंतर वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आदाम याला भेटण्यासाठी त्या बागेमध्ये आला. परमेश्वराने त्याला विचारलं. यातून आम्हाला लक्षात येतं की परमेश्वर रोज मनुष्याची भेट घेत होता. परमेश्वर रोज मनुष्याला भेटत होता. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये तो पाप करतो, ज्या वेळामध्ये तो चूक करतो, ज्या वेळामध्ये मनुष्य चुकतो, प्रियांनो, त्या वेळामध्ये परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये सुद्धा अंतर निर्माण होतं. ही गोष्ट प्रियांनो त्या एदेन बागेमध्ये सुद्धा घडली. आणि आज सुद्धा जर एखादा विश्वासणारा असेल, तो सुद्धा जर पाप करतो, तो सुद्धा जर चूक करतो, तो सुद्धा आज्ञा भंग करतो किंवा आज्ञा मोडतो, त्या वेळामध्ये मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये सुद्धा प्रियांनो दुरावा निर्माण होतो. परंतु परमेश्वराची इच्छा नाहीये की परमेश्वराने आमच्यापासून दूर राहावं. परमेश्वराची इच्छा आहे की त्याने आमच्या जवळ राहावं. आणि त्याने आमच्या जवळ राहण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये दरिद्री म्हणून त्याने जन्म घेतला. आणि वचन आम्हाला सांगतं की तो इम्मानुएल या जगामध्ये जन्माला आला. तो इम्मानुएल की आमच्या सन्निध देव. हालेलुया. आमच्या सन्निध देव येण्यासाठी, आमच्या जवळ, आमच्या बरोबर राहण्यासाठी आमचा देव तो स्वर्ग सोडून, ती प्रियांनो त्याचं सामर्थ्य सोडून, त्याचं भव्यता सोडून प्रियांनो तो या जगामध्ये तो जन्माला आला. आणि त्याने जो जन्म घेतला तो एका मेंढवाड्यामध्ये त्याने जन्म घेतला. आम्ही त्या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर प्रियांनो पॅलेस्टाईनच्या त्या बेथलेम या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. आणि बेथलेम गावामध्ये प्रियांनो जे नम्र आणि लीन असलेले जे या मेंढपाळांना सर्वात पहिली सुवार्ता सांगण्यात आली. हालेलुया. मेंढपाळ कसे होते? आठवड्यामध्ये हे वचन आम्ही ऐकलं. मेंढपाळ की हे पूर्णपणे दुर्लक्षित होते. मेंढपाळांकडे दुर्लक्ष केला जायचं. यहुदी लोक असतील किंवा इस्रायल लोक असतील, हे मेंढपाळांना एका तुच्छ नजरेने पाहायचं. कारण या ठिकाणचे जे मेंढपाळ आहेत, ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि ज्या मेंढपाळांना प्रियांनो येशू ख्रिस्ताच्या दूताने दर्शन दिले, त्या ठिकाणच्या मेंढपाळांना सुद्धा आणि सर्व इस्रायलच्या मेंढपाळांना सुद्धा एका अशा दृष्टिकोनातून पाहिलं जायचं की ते तुच्छतेचे आहे. कारण ज्या मेंढरांना अर्पण केलं जायचं, त्या मेंढरांना यासाठी अर्पण केलं जायचं, पाप अर्पण असेल, दोष अर्पण असेल किंवा विविध प्रकारचे अर्पण म्हणून प्रियांनो मेंढरांना अर्पण केलं जायचं. आणि त्याच कारणाने या मेंढरांचं रक्षण करण्याचं किंवा यांचं पालन करण्याचं काम हे मेंढपाळ करतात. आणि म्हणून हे दोषार्पण असलेले मेंढर सांभाळणारे
हे सुद्धा दोषी किंवा यांच्या समान ते आहेत, अशा प्रकारची धारणा यहुदी समाजामध्ये किंवा इस्रायलामध्ये होती. आणि म्हणून प्रियांनो, या मेंढपाळांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे तिरस्काराचा होता. या मेंढपाळांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे हीनतेचा होता. परंतु प्रियांनो, हे मेंढपाळ पूर्णपणे लीन होतं. हे मेंढपाळ पूर्णपणे लीन होते. दीन आणि नम्र असलेल्या या मेंढपाळांना सर्वप्रथम प्रियांनो त्या ठिकाणामध्ये त्यांना दर्शन देण्यात आलं. आणि मला की प्रियांनो, प्रभूने ज्या प्रकारे नम्र आणि दीन असलेल्या मेंढपाळांना देवदूताच्या द्वारे प्रियांनो दर्शन दिलं, परमेश्वर आज सुद्धा जे दीन आणि लीन असतात, जे नम्र असतात, अशांना परमेश्वर काय करतो? त्यांच्यावरती कृपा करतो. याकोबाच्या पत्रात अध्याय 4 आणि वचन 6 मला सांगतो की तो गर्विष्ठांना दुरून ओळखितो, परंतु तो परमेश्वर काय करतो? गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवरती तो परमेश्वर कृपा करतो. हालेलुया. जर आम्ही मेंढपाळासारखं होऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तर तो परमेश्वर आमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. परंतु जर अभिमानी होऊन किंवा गर्विष्ठ होऊन आमच्याकडे काय आहे, आम्ही कोण आहोत, या गोष्टी प्रियांनो आम्ही घेऊन जर प्रभूकडे येतो तर प्रियांनो त्या कारणाने आम्ही अभिमानी ठरतो. प्रभूकडे येत असताना आम्हाला लीन आणि नम्र होऊन येणं गरजेचं आहे. जो व्यक्ती प्रभूकडे लीन, नम्र, दीन होऊन प्रियांनो येतो त्या प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वर काय करतो? कृपा करतो. हालेलुया. आणि आम्ही प्रत्येक जण या ठिकाणामध्ये जे बसलेत त्या प्रत्येकावरती परमेश्वराची कृपा आहे. हालेलुया. कारण त्याच्या कृपे वाचून आम्ही त्याच्याकडे येतच नाही. त्याची कृपा आमच्यावरती झाली, त्याची दया आमच्यावरती झाली आणि म्हणूनच आम्ही प्रभूकडे आलेलो आहोत. आणि या ठिकाणामध्ये आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं की नीतिसूत्र अध्याय 2 मध्ये नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक सन्मान व जीवन आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या नम्रता आहे, ज्या व्यक्तीच्या ठाई प्रियांनो परमेश्वराचं भय आहे, त्या व्यक्तीला जे पारितोषिक मिळतं ते पारितोषिक आहे, धन आहे, सन्मान आहे, जीवन आहे. हालेलुया. सो प्रियांनो, या प्रथम आम्ही ही परिस्थिती या ठिकाणामध्ये पाहिली की मेंढपाळ त्या ठिकाणामध्ये होते. ते जे ठिकाण आहे प्रियांनो, त्या ठिकाणाला विशेषतः प्रियांनो ते एक बुरुज असलेले एक ठिकाण आहे. ठिकाणामध्ये कळपाचा बुरुज म्हणून प्रियांनो त्या ठिकाणाला ओळखलं जातं. आणि लूक 2 अध्याय वचन 8 मध्ये जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये एक वचन दिलेलं आहे, आम्ही ते वाचूयात. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तो प्रियांनो, विशेषतः या कळपाला चारण्याचं काम हे मेंढपाळ या ठिकाणामध्ये करतायत. आणि कदाचित या जागेवर परमेश्वराने दावीदाला निवडले असेल की जेथे तो आपले मेंढर चारत होते. हालेलुया. हे मेंढर राखण्याचं काम या ठिकाणामध्ये हे मेंढपाळ करत आहे. आणि कदाचित दावीद सुद्धा अशाच प्रकारे आपले मेंढर चारण्याचं तो काम करत होता. आणि त्याच स्वरूपाने प्रियांनो मी पाहतो की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने दावीदाला मेंढरांचं राखण करत असताना किंवा मेंढर चारत असताना परमेश्वराने दावीदाला बोलवलं. हालेलुया. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रियांनो तो आमचा हुद्दा पाहत नाही, आम्ही कोण आहोत या गोष्टी तो परमेश्वर पाहत नाही, आम्ही किती मोठे आहोत, आमच्याकडे किती मोठं शिक्षण आहे, आमच्याकडे किती मोठी पदवी आहे, या गोष्टी परमेश्वर कदापि पाहत नाही. आम्ही ज्या ठिकाणामध्ये आहोत त्या ठिकाणाहून परमेश्वर आमची निवड करतो. हालेलुया. आम्ही कोणी असो, आम्ही सुशिक्षित असो, आम्ही अशिक्षित असो, आम्हाला लिहिता वाचता येत असेल, आम्हाला लिहिता वाचता येत नसेल, आमच्याकडे पैसा असेल, आम्ही दरिद्री असू, आम्ही गरीब असू, प्रियांनो आम्ही कोणी असो, आमच्याकडे नोकरी असेल, आमच्याकडे नोकरी नसेल, किंवा आमच्याकडे प्रियांनो एक चांगलं ओळख नसेल किंवा आमच्याकडे चांगली ओळख असेल, आम्ही कोणी असू, परमेश्वर आमची निवड करायला प्रियांनो तो समर्थ देव आहे. आम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये असो, परमेश्वर आमची निवड करायला तो समर्थ आहे. त्या ठिकाणची वेळ जर आम्ही पाहिली तर प्रियांनो ती रात्रीची वेळ, रात्रीची वेळ होती. आणि त्या रात्रीच्या निबिड अंधकारामध्ये प्रियांनो देवदूतांनी त्यांना दर्शन दिलं. हालेलुया. देवदूतांनी त्यांना दर्शन दिलं. प्रियांनो बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये निबिड अंधकारामध्ये आम्हाला भीती वाटते, परंतु प्रियांनो या मेंढपाळांना आपल्या मेंढरांची जास्त काळजी होती. हालेलुया. या मेंढपाळांना आपल्या मेंढरांची काळजी होती. आम्ही सर्वजण म्हणूया मेंढपाळांना
मेंढरांची जास्त काळजी होती. हालेलुया. त्याच प्रकारे परमेश्वराला आज आपल्या प्रत्येकाची जास्त काळजी आहे. हालेलुया. कारण आम्ही प्रत्येक जण त्याचे मेंढर आहोत आणि मेंढर या संबंधीने तो आमच्या प्रत्येकांसाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याने पाठवला की त्याच्याद्वारे आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त व्हावं. यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलता एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्याने पाठवलं. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये मी पाहतो की सर्वात मोठी बातमी किंवा सर्वात मोठा आनंद होणारी जी बातमी आहे ती आनंदाची बातमी प्रियांनो आज जगातील प्रत्येक व्यक्तींसाठी दिलेली आहे. आणि तो सर्वात मोठा आनंद कोणता? वचन 11 मी वाचतो. वचन 11 वाचूयात. या ठिकाणामध्ये वचन पाहतो. वचन 11. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. मोठ्या आनंदाची जी बातमी आहे किंवा मोठ्या आनंदाची जी सुवार्ता आहे ती मोठ्या आनंदाची सुवार्ता आहे तर तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. हालेलुया. तारणाचा मोठा आनंद आहे. पहिली गोष्ट की आमच्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी तो बऱ्याच वेळेस आम्ही विचार करतो किंवा अनेक जण हा विचार करतात की प्रभू येशू ख्रिस्त केवळ ख्रिस्ती लोकांसाठी या जगामध्ये आला. असं नाहीये. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच किंवा येशूवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला नाही, तर या जगातील प्रत्येक मनुष्यासाठी, विश्वास करणारा असेल विश्वास करणारा नसेल, जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला. हालेलुया. की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीचं येशूच्या नावामध्ये तारण होतं. हालेलुया. आणि म्हणून प्रिय या वचनामध्ये मी पाहतो की तारणारा जन्मला आहे आणि तो कोण आहे? तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 4 आणि वचन 10 ते 12 या ठिकाणामध्ये प्रियानो मला वचन वाचायला मिळतं. मी वाचूयात ते वचन. Acts chapter 4 verse 10 to 12. प्रेषित 4 वचन 10 ते 12. तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्या मधून उठविले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. ओके. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 4 आणि वचन 10 ते 12 या ठिकाणामध्ये मी पाहतो. तर तुम्हाला सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावरती खिळून मारले, ज्याला देवाने मेल्यातून उठविले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्याने तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण देणाऱ्या दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिसले नाही. हालेलुया. सो या वचनात आम्ही पाहतो की जगामध्ये तारण देणारं एकच नाव आहे. दुसरं कोणतंच नाव नाहीये की जे आम्हाला तारण देऊ शकतं. आहे का? तारण म्हणजे काय? त्या महाभयंकर अग्नीपासून वाचवल्या जाणं की जी अग्नी प्रत्येक मनुष्याच्या वाटेला आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. मनुष्य हा जन्मतः पापी आहे आणि पापी असल्या कारणानेच प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला तारणाची गरज आहे. आणि केवळ एकमेव नाव सामर्थ्य आहे, येशू. हालेलुया. कोणतं नाव सामर्थ्य आहे? कोणतं नाव समर्थ आहे? सर्वजण बोलूया. कोणतं नाव समर्थ आहे? येशू हे नाव समर्थ आहे. आणि त्याच्या नावा वाचून या जगामध्ये तारण द्यायला कोणी समर्थ नाहीये. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला वचन सांगत आहे की आकाशाखाली व पृथ्वीवर एकच नाव आहे की जे मनुष्याला तारण देऊ शकतं. ते कोणतं नाव आहे? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा. कोणतं नाव आहे? त्या व्यक्तीला सांगा की येशूच्या नावामध्येच तारण आहे. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की.
येशूच्या नावामध्येच तारण आहे. आणि म्हणून प्रियांनो, या जगामध्ये तारणारा आमच्यासाठी जन्माला आला. रोमकारासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 9 आणि 10 या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. रोमन चॅप्टर 10 वर्स 9 and 10 वाचूयात आम्ही. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हालेलुया. स्वामी प्रत्येक जण आपल्या मुखाने हे कबूल करतो का येशू प्रभू आहे? सर्वजण म्हणूया येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे. थोडं जोरात बोलूया, आणखी जोरात बोलूया. बिना माईकचं मी बोलतो. हालेलुया. स्वामी आमच्या मुखाने कबूल केलं आणि आमच्या अंतकरणामध्ये आम्ही हा विश्वास करतो की पित्याने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं आहे. आता ही त्याची गरज नाहीये. फक्त अंतकरणामध्ये विश्वास करायचा की पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केला आहे. आणि जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो, आपल्या अंतकरणामध्ये विश्वास ठेवतो, त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. हालेलुया. एक साधी सरळ सोपी अशी योजना परमेश्वराने या जगामध्ये दिली आणि ती योजना या स्वरूपाने की आम्ही फक्त विश्वास करावा, आपल्या मुखाने कबूल करावं. हालेलुया. आम्हाला कुठल्या प्रकारच्या कोकऱ्याचं, कुठल्या प्रकारच्या पशु पक्ष्याचं अर्पण करण्याची, रक्त ओतण्याची, रक्त सांडण्याची आता गरज नाही. आता फक्त विश्वास करायचा आहे. आपल्या मुखाने फक्त कबूल करायचंय. आम्ही कबूल करतो आणि विश्वास ठेवतो तर आमचं तारण होतं. आणि हीच मोठी तारणाची बातमी, हीच मोठी तारणाची प्रियांनो सुवार्ता आज जगासाठी परमेश्वराने देव केलेली आहे. हालेलुया. अगोदर मनुष्याला प्रियांनो कायम कुठल्या तरी पशुचं, पक्षाचं प्रियांनो अर्पण करावं लागायचं आणि त्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो मनुष्याला तारण प्राप्त व्हायचं. आता आम्हाला कुठल्या कोकऱ्याचं, कुठल्या पशुचं, कुठल्या पक्षाचं रक्त सांडवण्याची गरज नाही. फक्त येशूवरती विश्वास करायचा. तोच एकदाच आमच्यासाठी मारला गेला, एकदाच आमच्यासाठी गाडला गेला आणि एकदाच तो आमच्यासाठी उठवला गेला. आता तो स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे आणि आता मला तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. हा विश्वास करतोय आम्ही, प्रत्येक जण करतोय. बोलू येशू मसीह की. आम्ही म्हणूया मी येशूवरती अंतकरणातून विश्वास करतो. येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे. हा मी विश्वास करतो आणि माझ्या अंतकरणामध्ये मी हा विश्वास करतो की पित्याने येशूला मेलेल्यातून जिवंत केला आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो तारणाची एक मोठी बातमी, एक मोठा सुवार्ता प्रियांनो आज जगासाठी परमेश्वराने देव केलेली आहे. त्याच प्रकारे ख्रिस्तामध्ये असण्याचा आनंद आहे. जसं आम्ही पाहतो की मोठा आनंद कोणता आहे तर पहिला तारणाचा मोठा आनंद, त्यानंतर दुसरा की ख्रिस्तामध्ये असण्याचा आमच्यासाठी आनंद आहे. योहान कुशुवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 7 ते 11 मी वाचूयात. जॉन चॅप्टर 15 वर्स 7 to 11 वाचूयात आम्ही. योहान 15 अध्याय आणि वचन 7 ते 11. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे मी काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत
की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही कलम केलेले आहोत. आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही अगोदर नव्हतो, आम्ही ख्रिस्ताचे नव्हतो, अगोदर आम्ही दूरचे होतो. परंतु आता प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आता तुम्ही कसे आहात, कसे आहात. आम्ही सर्वजण म्हणूया, मी ख्रिस्तामध्ये जवळचा आहे. मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी आता पित्याच्या जवळचा आहे. आम्ही प्रत्येक जण दूरचे होतो. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही यहुदी नव्हतो, आम्ही हेलेनी नव्हतो, तर आम्ही कोण होतो, परराष्ट्रीय होतो. आणि परराष्ट्रीय असताना परमेश्वराने आमच्यावरती दया केली. त्याच्या एकुलत्या एका पुत्राची सुवार्ता त्याने आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्या सुवार्तेवरती आम्ही विश्वास केला आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्याने मला तारण प्राप्त करून दिलं. त्या तारणाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना त्याने सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो आम्हाला प्रत्येकांना त्याने ख्रिस्तामध्ये आणलेलं आहे. आमचं त्याने येशूच्या नावामध्ये त्याने तारण केलेलं आहे. आणि तारण करताना आता आम्ही प्रत्येक जवळचे आहोत. आणि म्हणूनच प्रियांनो, दुसरा आनंदाची जी मोठी बातमी आमच्यासाठी आहे, मोठा आनंद कोणता, की आमच्यासाठी तारण. आणि दुसरी गोष्ट की आता आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहोत. आता आम्ही दूरचे नाहीये, तर आम्ही कोणामध्ये आहोत, आता ख्रिस्तामध्ये आहोत. आणि म्हणून प्रभू या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. हालेलुया. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. हालेलुया. जर आम्ही प्रभूच्या आज्ञा पालन करतो, त्याने दिलेली शिकवण आमच्या जीवनामध्ये आम्ही पालन करतो, तर आमच्या जीवनामध्ये प्रभूने दिलेला आनंद पियानो तो परिपूर्ण होतो. हालेलुया. आमचा आनंद खंडित होत नाही, आमचा आनंद प्रियानो अपूर्ण राहत नाही. तर तो आनंद जो प्रभूने दिलेला आहे तो आनंद कसा होतो, कसा होतो, सर्वजण बोलूया, कसा होतो. जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. क्या बात आहे. मला माहिती आहे घरी फार चांगलं चांगलं आज जेवण बनवणार तुम्ही. हालेलुया. परंतु अगोदर वचनाकडे लक्ष देऊयात. हालेलुया. बोले येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो त्यानंतर जो तिसरा मोठा आनंद आमच्यासाठी आहे, तिसरा मोठा आनंद योहान कुशुभवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 16 मी वाचूयात. जॉन चॅप्टर 3 वर्स 16. योहान 3 आणि वचन 16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. सो तिसरा मोठा आनंदाचं जे कारण आहे, तिसरं मोठं आनंदाचं कारण, पहिला आनंदाचं कारण काय आहे, आम्हाला तारण मिळालं. दुसरा मोठा आनंदाचं कारण आहे की आम्ही प्रत्येक जण आता ख्रिस्तामध्ये आहोत, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत. आणि तिसरं मोठं आनंदाचं कारण की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. माझ्या बरोबर आहात तुम्ही सर्वजण, सर्वजण माझ्या बरोबर आहात नक्की. आम्हाला सार्वकालिक जीवन येशूच्या नावावरती ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळालंय. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, आम्ही या जगामध्ये जन्माला आलो, आम्ही प्रत्येक जण नाशासाठी राखल्या गेलो होतो. आमचा नाश होणारच होता. परंतु परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली, त्याने आमच्यावरती दया केली आणि परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना येशूकडे खेचून घेतलं. हालेलुया.
आम्ही प्रत्येक जण येशूकडे आकर्षल्या गेलो आणि आकर्षल्या गेल्या कारणानेच त्याने आमच्यावरती कृपा केली. आम्हाला त्याने येशूवरती विश्वास ठेवायला त्याने आम्हाला प्रत्येकाला तो विश्वास दिला आणि त्या विश्वासाच्या योगे आम्ही प्रत्येक जण तारल्या गेलेला आहोत. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रत्येक जण येशूच्या नावामध्ये तारल्या गेलेला आहोत. आम्ही येशूवरती ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला तारण मिळालेलं आहे आणि तारण मिळाल्यानंतर पियानो आता आम्हाला काय मिळालंय? सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन की आम्ही आता नरकाचे भागीदारी नाहीये, तर आता मी कशाचे भागीदार आहोत? जीवनाचे भागीदार आहोत. कशाचे भागीदार आहोत? आणि हे जीवन तात्पुरतं जीवन नाहीये, तर हे सार्वकालिक जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. बोलू येशू मसीह की. शेवटचे चेअरवरचे येशू मसीह की. फक्त हात वरती नका करू, तुमचा आवाज येऊ द्या मला. येशू मसीह की. फक्त मागचे बोलतील येशू मसीह की. अहो तुम्ही नाही, जे चेअरवर बसलेले आहेत ते. येशू मसीह की. थोडं जोरात. येशू मसीह की. ओके, आता सर्वजण म्हणूया येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो तिसरा आमच्यासाठी आनंदाचा जो मोठा आनंदाचं जे तिसरं कारण आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालेलं आहे. आम्हाला मिळणारं नरकाची अग्नी आमच्या वाटेला होती, आता ती नरकाची अग्नी प्रभूने आमच्यापासून दूर करून आम्हाला त्याने काय देऊ केलेलं आहे? सार्वकालिक जीवन. आम्ही आनंद करायला पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रत्येकाने आनंद की आम्ही प्रत्येक जण नरकाच्या अग्नीपासून वाचवल्या गेलेलो आहोत. आम्हाला चटका लागल्यानंतर आम्हाला चांगलं वाटतं का? कसं वाटतं? किती दिवस त्रास होतो? किती दिवस त्रास होतो? बऱ्याच दिवस त्रास होतो ना. आम्ही फार काळजी घेतो. विचार करा की प्रियांनो, एक छोटासा चटका त्याच्या वेदना आम्ही सहन करू शकत नाही, तर विचार करा की ज्या अग्नीमध्ये जो आत्मा टाकला जाईल त्याच्या शारीरिक असा त्याला शरीर मिळेल की ते शरीर त्याला फक्त इतक्या भयंकर वेदना होतील की ते जळणार सुद्धा नाही, परंतु त्या वेदनेचा अनुभव तो सातत्याने करेल. सातत्याने त्या वेदनेचा अनुभव तो करेल. प्रियांनो, दोन प्रकारचे शरीर मनुष्याला मिळणार आहे. एक गौरवी शरीर मिळेल आणि एक दुसरं शरीर की त्या वेदना अनुभवण्याचं शरीर मिळेल. जे गौरवी शरीर असेल त्या गौरवी शरीराला तहान नसणार, त्याला भूक नसणार, त्याला कुठल्या प्रकारची आशा अपेक्षा नसणार. ते शरीर घेऊन तो मनुष्य गौरवी शरीर घेऊन केवळ परमेश्वराचा गौरव करेल. आणि एक दुसरं शरीर असणार आहे की ज्या शरीराला अग्नीची, त्या भयंकर अग्नीची ती वेदना तो सहन करेल, परंतु ते शरीर जळणार नाही. कोणतं शरीर पाहिजे आम्हाला? कोणतं शरीर पाहिजे? कोणतं पाहिजे? थोडं जोरात बोला. गौरवाचे शरीर जर पाहिजे तर गौरवासारखं आम्ही जगणं गरजेचं आहे. येशू सारखं जगणं गरजेचं आहे. येशूने दिलेल्या शिकवणीसारखं जगणं गरजेचं आहे. येशूने दिलेल्या प्रीती, शांती, आनंद, क्षमा या प्रियांनो त्याने शिकवलेल्या गोष्टी आम्ही आत्मसात करून त्या आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही केवळ ऐकणारे नसो, तर आम्ही आज्ञा पालन करणारे आम्ही असलो पाहिजे. बोलू येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये जो तिसरा आनंदाचं कारण आम्ही पाहिलं की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. चौथं कारण आम्ही पाहूया रोम करासपत्र याचा अध्याय 5 आणि वचन 1 ते 5. रोमन चॅप्टर 5 वर्स 1 to 5. रोम करासपत्र याचा अध्याय 5 वचन 1 ते 5 वाचूयात. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही. ओके. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळत आहे की आम्हाला प्रत्येकांना परमेश्वराने त्या योग्यतेचं बनवलं जी योग्यता आमच्याकडे अगोदर नव्हती. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण अयोग्य होतो.
परंतु आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतल्या कारणाने आता आम्ही प्रत्येक जण योग्यतेचे झालेलो आहोत. हालेलुया. योग्यता आमच्या ज्ञानाने नाहीये, योग्यता आमच्या बुद्धीने नाहीये, योग्यता आमच्या निर्णयाने नाहीये, योग्यता आमच्याकडे असलेल्या सौंदर्याने सुद्धा नाहीये, योग्यता आमच्याकडे असलेल्या संपत्तीने सुद्धा नाहीये, तर योग्यता येशूच्या रक्ताच्या द्वारे आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आम्हाला जे नीतिमान त्याने बोलवलं, आमच्या विश्वासाने आम्ही नीतिमान नाही ठरत, तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने परमेश्वराने जी कृपा आमच्यावरती केली त्या कृपेच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत. आमच्यावरती त्याने अगोदर कृपा केली आणि त्या कृपेच्या द्वारे आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण नीतिमान ठरत आहोत. नीतिमान ठरल्या कारणानेच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षा झाला आहे. त्याने आम्हाला प्रत्येकांना अयोग्य असताना प्रियानो त्याने योग्य ठरवलं. बऱ्याच वेळेस आम्ही विचार करतो, माझ्याकडे ज्ञान नाही, मला बोलता येत नाही, मला गीत गाता येत नाही, मला प्रार्थना करता येत नाही, किंवा मी अशिक्षित आहे, किंवा माझ्याकडे चांगलं पद नाही, माझ्याकडे चांगलं शिक्षण नाहीये, मी दिसायला चांगला नाहीये. प्रियानो, परमेश्वर आमच्या या बाह्य जगी गोष्टीला कधी पाहत नाही, तर परमेश्वर आमच्या अंतःकरणाला पारखतो, आमच्या अंतःकरणाला पाहतो आणि त्या अंतःकरणामध्ये असलेल्या विश्वासाला तो पाहून प्रियानो तो आम्हाला निवडतो. आमची अयोग्यता तो दूर करून आम्हाला योग्य त्याच्या रक्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तो आम्हाला योग्य ठरवतो. आमची अयोग्यता होती, परंतु आता मी प्रत्येक जण येशूच्या रक्ताच्या द्वारे योग्य आम्ही बनलेलो आहोत. हालेलुया. प्रियानो, हा आमच्यासाठी मोठा आनंदाचा हा चौथं कारण आहे की आम्ही योग्यतेचं त्याने आम्हाला बनवलेलं आहे. पाचवं कारण की आम्ही प्रत्येक जण योहान शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 46 आम्ही वाचूया. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 46. जॉन चॅप्टर 6 वर्स 46. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पित्याला कोणी पाहिले नाही, जो पित्यापासून आहे त्याला ज्यांनी पाहिले आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण या ठिकाणामध्ये पाहतो की प्रभूच्या सानिध्यामध्ये असण्याचा आनंद आपल्याला आहे. अगोदर आमच्या जीवनामध्ये हा आनंद आमच्या जीवनामध्ये नव्हता. हालेलुया. प्लीज मी सांगेल त्यावेळेस हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत. परत एकदा हे वचन आम्ही वाचतो. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 46 की पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. पित्याला कोणीच पाहू शकत नाही. मोशेने परमेश्वराला विनंती केली, मोशेने परमेश्वराला हट्ट केला की परमेश्वरा मला तुला पाहायचंय. परमेश्वराने मोशेला सांगितलं की मला जर कोणी पाहिलं तर तो व्यक्ती जिवंत राहणार नाही, तो व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, मनुष्य जिवंत राहू शकत नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की पित्याला कोणी पाहिलं नाही, पण एकाने पित्याला पाहिलेलं आहे आणि जो पित्याच्या जवळ होता, जो पित्याच्या जवळ राहत असे आणि पित्या जवळ राहत असताना तो आमच्यासाठी या जगामध्ये आला, त्याने मात्र पित्याला पाहिलं आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येक जण पित्याकडे डायरेक्टली जाऊ शकत नाही. पित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. पिता ज्या ठिकाणामध्ये आहे, पिता परमेश्वर ज्या ठिकाणामध्ये आहे, त्या ठिकाणामध्येच प्रियांनो स्वर्ग आहे. हालेलुया. आणि त्या स्वर्गामध्ये त्या पित्याकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो मार्ग आहे येशू. हालेलुया. एकच मार्ग आहे.
अनेक जण म्हणतात की सगळे मार्ग त्या एकाच पित्याकडे जातात, एकाच स्वर्गामध्ये जातात. नाही, एकच मार्ग आहे जो पित्याकडे घेऊन जाणार आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सो हा पाचवा मोठा आनंद आमच्यासाठी आहे की आम्ही प्रत्येक जण प्रभूच्या सानिध्यात असण्याचा आनंद आहे. आणि सहावं आणि शेवटलं जे कारण आहे की आमच्यासाठी मोठा आनंदाचं कारण, योहान 14 आणि वचन 3 मध्ये, जॉन चॅप्टर 14 वर्स 3, योहान 14 आणि वचन 3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असाल. हालेलुया. सहावं महत्वपूर्ण आनंदाचं कारण की दुसऱ्या येण्याचे वचन दिल्याने आमच्यासाठी हा आनंदाचं महत्वपूर्ण कारण आहे. हालेलुया. तो दुसऱ्यांदा येणार आहे. तो गेला याचा अर्थ हा नाही की परत तो येणार नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, कारण माझ्या पित्याच्या घरामध्ये किती जागा आहे, किती जागा आहे. थोडं जोरात बोलूया, आणखी एकदा बोलूया. किती जागा म्हणलीये? पुष्कळ जागा आहे. आणि पुष्कळ जागा असताना त्याची इच्छा आहे की पुष्कळ लोकांनी त्या पित्याच्या जवळ असावं, प्रभू बरोबर असावं. हालेलुया. सो आमच्यासाठी जागा तयार करायला एक मध्यस्थ गेलेला आहे, आणि तो मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, की जो आमच्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करतोय. तो पित्याला विनंती करतो की पित्या, हा व्यक्ती माझ्यावर विश्वास करतो, याला तू जागा दे. तो प्रत्येक इथे बसलेल्या आणि येशूवरती विश्वास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करतो की आम्ही प्रत्येक जण त्या पित्याबरोबर त्याचा गौरव करायला, त्याची महिमा, त्याची प्रशंसा करायला आम्ही स्वर्गामध्ये असावं. आपली इच्छा आहे का की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये असावं? जर आमची इच्छा आहे तर पियानो त्याने आम्हाला प्रत्येकांना एक वचन दिलेलं आहे की आम्ही प्रत्येक जण येशू बरोबर स्वर्गात असणार आहोत. तो आम्हाला प्रत्येकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. सो हे सहावं महत्वपूर्ण आनंदाचं कारण, मोठ्या आनंदाचं कारण आहे की आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही विश्वास केला तर इथंच तो आम्हाला सोडणार नाहीये. आम्ही येशूवरती विश्वास केला आणि येशूवरती विश्वास केला तर प्रियांनो तो आम्हाला इथंच सोडून देणार नाहीये, तर तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. कारण मंडळी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ता बरोबर पियानो वागदत झालेला आहोत. आमची प्रत्येकांची पियानो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर वागदत, आम्ही त्याची वधू आहोत. आणि ही वधू घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त लवकरच या पृथ्वीवरती आपल्या लोकांना, त्याच्या मंडळीला, विश्वासू लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. हे सहावं महत्वपूर्ण कारण, आनंदाचं मोठं कारण आहे की दुसऱ्या येण्याचं वचन त्याने मला दिलं आहे. हालेलुया. सो एकंदरीत आम्ही पाहिलं की मोठ्या आनंदाची जी कारण आहेत. कोणता मोठा आनंद आहे? पहिला मोठा आनंदाचं कारण की आम्हाला त्याने तारण दिलेलं आहे. दुसरं आनंदाचं कारण की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. आणि तिसरं महत्व आनंदाचं कारण की आम्हाला सार्वकालिक जीवन त्याने दिलेलं आहे. आनंदाचं कारण की आम्हाला त्याने योग्यतेचं बनवलेलं आहे. पाचवं आनंदाचं कारण की आम्ही प्रत्येक जण प्रभूच्या सानिध्यतेमध्ये आहोत. आणि सहावं आनंदाचं कारण की आम्हाला प्रत्येकांना प्रभू घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर या मोठ्या आनंदाची बातमी जगातल्या लोकांना नव्हती, परंतु येशू ख्रिस्त जन्मला आणि त्याच्या नंतरहून ज्या लोक या जगामध्ये जन्माला आले त्या प्रत्येकांसाठी मोठ्या आनंदाची बातमी ही मिळाली प्रियानो. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो जन्मला प्रियानो, तो या जगामध्ये पित्याची इच्छा आणि योजना करण्यासाठी तो जन्मला. प्रभू येशू ख्रिस्त मारल्या गेला, गाडल्या गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला आणि स्वर्गामध्ये घेण्यात आला. परंतु प्रियानो तो मारल्यानंतर स्वर्गामध्ये प्रियानो तो जाण्या अगोदर वचन आम्हाला सांगतं की तो त्या 3 दिवसाच्या जिवंत होण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकांमध्ये उतरून गेला. नोहाच्या काळामध्ये ज्या लोकांनी परमेश्वरावरती विश्वास केला नाही अशांना सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकांमध्ये सुद्धा उतरून गेला. जर त्या आत्म्यांची काळजी परमेश्वराला आहे तर प्रियानो आम्ही जिवंत आहोत, आमची काळजी त्या परमेश्वराला किती असेल?
हालेलुया. त्याला आमची काळजी जास्त आहे. जर त्या मेलेल्या, त्या नरकातल्या किंवा त्या अधोलोकातल्या आत्म्यांसाठी जर परमेश्वराला इतकी काळजी होती, तर पियानो आम्ही जिवंत आहोत, आमच्यासाठी त्याला किती काळजी आहे. आणि म्हणून पियानो आम्हाला ती काळजी समजणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराच्या योजनेनेच या ठिकाणामध्ये आलेलो आहोत, परमेश्वराच्या कृपेनेच या ठिकाणामध्ये आम्ही. आणि म्हणून पियानो मी पाहिलं की जो मोठा आनंद सर्व जगासाठी होणार आहे, त्याची बातमी एक सुवार्ता त्याने आज जगातील प्रत्येक व्यक्तींना दिलेली आहे. ती सुवार्ता आम्हाला कळाली आहे का? ती मोठी आनंदाची बातमी आम्हाला कळाली का? जर ती आनंदाची बातमी आम्हाला कळाली, तर हीच आनंदाची बातमी आम्ही इतरांना सांगावी की तुम्हाला तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळेल. तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही याल, तुम्ही सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळेल. तुम्ही तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये तुम्ही येऊ शकता. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेमध्ये तुमच्यासाठी येईल, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाईल. हालेलुया. सो ही आनंदाची बातमी आम्हाला मिळाली. ही आनंदाची बातमी आम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा देऊया. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो मोठा आनंद, जो मोठा आनंद सर्व जगासाठी झाला, तो मोठा आनंद परमेश्वर तुम्हाला वैयक्तिकरित्या, तुमच्या कौटुंबिकरित्या परमेश्वर तुम्हाला तो मोठा आनंद देऊ, हीच विनंती परमेश्वराकडे आम्ही करूया. प्रभू परमेश्वर हे वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. जरा